टॅलेंट टॅलेंटची आमच्या जगभर चर्चा। ओ टॅलेंटची आमच्या जगभर चर्चा, नाही खोटेपणाचा आवरे। कोणी निंदा कोणी विवंदा, कोणी निंदा कोणी विवंदा, कोकण आमचो गाव रे, कोकण आमचो गाव रे। मंडळी नमस्कार, मी तुमचा कोकणी मित्र ओंकार पाटील आणि निसर्गधर्म कोकणातून तुमचं सर्वांचं आपल्या कोकणी मित्राच्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून जायचं स्वागत करतो। तुमचा आजचा दिवस सुख समृद्धीने आनंद द्यायचे प्रयत्न करून आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। तर थंबनेल बघून तुम्ही समजला असेल आपला आजचा व्हिडिओ कुठला आहे। तर तुळशीचं लग्न आहे रविवारी, म्हणजे उद्याच, सोमवारी आहे। म्हणजे सोमवारी तुळशीचं लग्न आहे। तर का आपण कलर आता सर्व मारत होतो, म्हणजे हुंडाबाई मारत नाही कारण तो त्याचा कलर आणायचा आहे। तर तो खाली गेला आहे, कोंबड्यांना आपल्या पिल्लांना वगैरे खाते घालायला खाली गेलेला आहे। तर कलर आणायला पप्पा बाजारात गेल्यात, कलर आणि ब्रश। जे घरात जो ब्रश होता आणि कलर होता त्याचा मी अर्धा कलर मारून घेतलेला आहे तुळशीला, दुसरा कलर मुन्नाबाई मारणार आहे। तर तो आता गेला आहे खाली। तर आत्ता आपण जेवढा कलर मारलेला आहे तेवढा कलर मी तुम्हाला दाखवतो, चला। जसा की तुम्ही बघितलं आपण कलर वगैरे मारलेला आहे। सिल्वर कलर आपण आता मारला आहे, मी हुंडाबाई नंतर मारणार आहे। पप्पा कलर आणायला गेले, खाली ब्रश आणायला गेलेत नाही फिनेल, आणि ब्रशचा कलर मारल्याच्या नंतर ब्रश फिनेलमध्ये टाकायला लागतो, नाही तर ब्रश कडक होतो। आता मी पाण्यात टाकले, पप्पाने फिनेल आणले त्याच्यामध्ये याच्यात टाकीन। आणि कलर आता कोकणामध्ये सध्या म्हणजे खूप जोरदार पाऊस सुरू आहे, तुम्हाला माहितीच असेल। कारण पावसाचं कारण म्हणजे आता खरं म्हणजे हे दिवस म्हणजे थंडीचे आहेत, पण थंडीच्या दिवसामध्ये पाऊस आपलं प्रभाव दाखवतोय, पाऊस त्याची ताकद दाखवतोय। पावसाचं काय समजत नाही, म्हणजे पाऊस कधी पण येतोय कधी पण जातोय, त्याच्यामुळे कोंबड्यांना पण थोडा प्रॉब्लेम आहे। आपण बाहेर सोडलं की पाऊस आला की भिजतात सर्वांनी, एका कोपऱ्यात जाऊन बसतात, तर त्याच्यामुळे सर्दी वगैरे येऊ शकते, खूप आजार होऊ शकतात। आणि कोकणामध्ये आता सध्या पावसाचं जे वातावरण आहे ते जोरदार सुरू आहे, कधी पण पाऊस येतोय कधी पण जातोय। तर तुळशीचा कलर सुकावा म्हणून आपण खास फॅन लावून ठेवलेला आपण, म्हणजे पप्पा आणि मुन्नाबाई पहिले इथे होते, तरी सर्व कलर वगैरे मॅच केला नाही। तर पप्पानी कलर मॅच केला, सिल्वर कलर त्याला मॅच पण होतो। तर आत्ता काय ते कलर सुकण्यासाठी आपण म्हणजे पप्पाने टेबल फॅन लावून ठेवला नाही आहे। तर वारा जसा जातो तसा कलर पण तो पटकन सुकतो आहे। त्याचं एक कारण असं झालं आहे आपल्यासाठी चांगलं झालेलं आहे, पंखा लावल्यामुळे कलर लवकर सुकतो आहे, तर काय प्रॉब्लेम नाही। पाऊस आला तर म्हणजे आपल्याला कागद तर ताणायलाच लागणार, कारण वाला कलर जर दुसरा कलर तो कदाचित वाला असू शकतो, वाला राहू शकतो, तर सुकायला वेळ जाईल। आणि त्याच्यामुळे काय होणार आहे समजून जा, कलर सगळी वाट लागेल, लादीची पण खाली वाट लागेल। त्याच्यामुळे टेबल फॅन आपण लावून ठेवणार, त्याच्यावरती कागद पण मारणार। जर पाऊस आज आला नाही तर आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे। त्याच्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जसं की थंबनेल तुम्ही बघितलं, खूप सरप्राईज आहेत आजच्या व्हिडिओमध्ये। पण सध्या आपण कलर वगैरे मारून घेऊया, आता पप्पा याची वाट बघूया, पप्पा आले की कलर वगैरे मारूया। आणि त्याच्यानंतर नेक्स्ट सरप्राईज जे आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका, चला। धन्यवाद। नमस्कार मंडळी, आजचा तिसरा दिवस आहे। आधी व्हिडिओ आपण जो काढला होता तो मी बघितलं, तुळशीला कलर मारता नव्हता, त्याच्यानंतर मुन्नाबाईंनी कलर वगैरे मारून घेताना संपूर्ण। आणि आता जे काम तुळशीचं म्हणजे लग्नासाठी जे करतात नवरा नवरी, ते सर्व मुन्नाबाईंनी आणि मम्मीने केलेलं आहे कंप्लीट। तर आता पूर्ण तुळशीचा लुक कसा दिसतोय ते मी तुम्हाला दाखवणार आहे, चला। They tell me that I'm never gonna make it. They want me to do something that could make sense. They hate when I keep dreaming I'll be famous, but I don't give a fuck, I'ma keep chasing. I got all this potential that's deep inside of me, but they hate when you're successful cause they try to be. They sit there being judgmental because you're trying things, and they just want you to settle and do the right thing.
त्या ब्लबचा उजेड मारतो तिकडे दिसतात ते बघ ब्लबचा सुमंगल साम बाळीशी शोभतो ऐसा देव गणेश जो कुर्वन्तोर्मङ्गलं गंगा सिंधु सरस्वती जमुना गोदावरी नर्मदा कावेरी शयरु महेन्द्र तरया जर्मन्वती वेदिका
शिप्रावे द्रवती महासुर नदी त्याताची या गंडके पूर्ण जल समुद्र सरिध कुर्वन्तु मंगलम शुभमंगल सावधान कस्तूरी तिलकल्ललाटपटले वक्षस्थळे कौस्तुभं न्यासाग्रे नवमुक्तिकं करतले वेणोत्करे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपश्री हरिवेष्टितोद्विजयते कुर्वन्तु मंगलम शुभमंगल सावधान रामो राजमुनि सदा विजयते रामं रमेशं मजे रामेणाभिहता निशाचरचमो रामाय तस्मै नमः रामान्नातिपरायणं परतरं रामसदा सोऽप्रियं रामेति तलय सदा भवतु मे ओ राम महामुद्र शिवमंगल सावधान त्याची शूटिंग कर. तुम्ही जरा हे काढून घ्या. ह्याला आवाज नाही, मगाची त्यांना आवाज होता. किती राहिले ते? अजून 3 3 7 आहेत. तर म्हणजे कालचा व्हिडिओ आपल्याला एंड करायला भेटला नाही, तर आज आपण दुसऱ्या दिवशी व्हिडिओ एंड करतोय. आणि सकाळात किती धुकं आहे बघा. आता 7 वाजलेले आहेत आणि आता कोकणामध्ये 7 वाजता किती धुकं आहे बघा. कारण थंडीचं वातावरण आहे, त्याच्यामुळे सर्व धुकं आहे. तर आता आलो आहे कोंबडी सोडायला. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मी याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतो. पण जय हिंद, जय भारत.